नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, सिडको महामंडळामध्ये एक नवीन पदभरतीची जाहिरात जे की सिडको अंतर्गत जाहीर करण्यात आली आहे, जे की गट अ आणि ब च्या पदांसाठी आहे। तर जाहिरात खूप छान आहे, जाहिरातीमध्ये पदे देखील खूप चांगल्या प्रकारची आहेत आणि त्यासोबत तुम्हाला यामध्ये वेतन श्रेणी जे की अतिशय उत्तम पाहायला मिळणारी आहे। तर कोणकोणती पदे आहेत, काय जाहिरात आहे, हे आपण संपूर्ण काही या व्हिडिओमार्फत आपण जाणून घेणार आहोत। तर पाहू आपण आता सविस्तर जाहिरात, जे की संपूर्ण वरील माहिती तर सिडको महामंडळाची आहे ती आपण स्किप करू। आता जे मेन माहिती आहे आपण त्याकडे वळूया। तर सिडको तर्फे वर्ग गट अ व गट ब मधील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत। तर ऑनलाईन अर्ज भरण्याचा व परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी 8 फेब्रुवारी पासून ते 8 मार्च पर्यंत आहे। म्हणजे की याचे ऑनलाईन अर्ज 8 फेब्रुवारी पासून सुरू होत आहेत, तर 8 मार्च पर्यंत अंतिम याचा जे की दिनांक असणारा आहे। तर ऑनलाईन अर्जानेच फक्त जे की अर्ज स्वीकारले जातील, अन्य कोणत्याही जे काही मार्गाने या ठिकाणी जे की स्वीकारले जाणारे नाही आहेत। तर सिडको तर्फे या ठिकाणी पाहून घ्या पुन्हा पदांची माहिती काय म्हटलं आहे की सिडको तर्फे खालील पदांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे। तर पदांची नावे वगैरे आपण या ठिकाणी आता पाहू। तर यामधलं पहिलं पद जे आहे जे की सहयोगी नियोजनकार, जे की वर्ग अ चं पद आहे आणि यामध्ये पे लेवल पाहून घ्या। या ठिकाणी 67,700 पासून ते 2,08,700 पर्यंत पे लेवल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि रिक्त पदांची संख्या जे की 2 आहे। त्यानंतर दुसरं पद आहे उपनियोजनकार, जे की गट अ चं पद आहे। यामध्ये तुम्हाला 56,000 पासून सॅलरी सुरू असणारी असेल। त्यानंतर 1,77,500 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पे लेवल मिळणारा असेल। तर यासाठी रिक्त पदांची संख्या 13 आहे। त्यानंतर कनिष्ठ नियोजनकार यासाठी तुम्हाला 41,800 पासून ते 1,32,300 पर्यंत पे लेवल असणार आहे आणि यामध्ये रिक्त पदांची संख्या 14 आहे। त्यानंतर क्षेत्र अधिकारी म्हणजेच की वास्तुशास्त्रज्ञ हे पद आहे। यासाठी पे लेवल तुम्हाला सेमच असणार आहे, जे की कनिष्ठ नियोजन सारखंच, म्हणजेच की 21,800 ते 1,32,300 एवढं पे लेवल असणार आहे आणि त्यानंतर याची रिक्त भराची संख्या जी की 9 जे की असणारी आहे। तर याची जी आहे थोडक्यामध्ये जे काही रिक्त पदांची संख्या वेगवेगळ्या पदानुसार, यामध्ये तुम्हाला पे लेवल जे की वेतन संरचना अतिशय उत्तम आहे प्रति पदासाठी। तर त्यानंतर जे काही आता अर्जनिहाय जे आपले संवर्गनिहाय पदसंख्या ही देखील यांनी या ठिकाणी जे की दिलेली आहे। तर आता हे तुम्हाला डिटेल जाहिरात पाहायची असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या। टेलिग्राम ग्रुपवर आपण संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर आता परीक्षेचे स्वरूप या ठिकाणी पाहून घ्या, जे की 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी घेण्यात येणार असून सदर परीक्षेत जे काही अभ्यासक्रम आहे ते या ठिकाणी यांनी दिलेला आहे। तर यामध्ये तुम्हाला इंग्रजी असणार आहे, जे की 25 प्रश्न 50 गुणासाठी, सामान्य ज्ञान असणार आहे जे की 25 प्रश्न 50 गुणासाठी आणि रिझनिंग वगैरे असणार आहे 25 प्रश्न 50 गुणासाठी आणि त्यासोबत आहे व्यावसायिक ज्ञान म्हणजे की सब्जेक्ट टू नॉलेज, जे की 25 प्रश्न 50 गुणासाठी असणार आहे। थोडक्यामध्ये यामध्ये त्यांनी मराठी व्याकरण हे जे आहे या ठिकाणी स्किप केलेलं आहे, त्या जागी त्यांनी सब्जेक्ट टू नॉलेज हे आपल्याला या ठिकाणी इन्क्लूड केलेलं आहे, जे की 25 प्रश्न या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहे। तर या प्रकारे 25 25 25 म्हणजे की 50 50चा जो गुणांचा आकडेवारी 200 गुणासाठी 100 प्रश्न असणारे आहेत आणि 120 मिनिटाचा जो की टाइम वगैरे असणारा आहे आणि त्यानंतर यासाठी नेगेटिव्ह मार्किंग वगैरे काही नाही आहे। लेखी परीक्षेमध्ये या ठिकाणी किमान 90 गुण प्राप्त करणारे उमेदवारच पुढील प्रक्रियेसाठी जे की पात्र ठरतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर परीक्षा शुल्क वगैरे तुम्ही पाहून घ्या, 900 रुपये जे काही आता माजी सैनिक किंवा राखीव प्रवर्गाचे असतील, खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये त्यांनी ठेवलेले आहे, प्लस GST यामध्ये इन्क्लूड असणारी आहे। तर GSTचे वेगळे चार्जेस लागणारे आहेत। तर त्यानंतर संयोजक रचनाकारसाठी जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते देखील या ठिकाणी पाहून घेऊ शकता, त्यामध्ये सर्व काही त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे। तर मोस्टली यामध्ये सिव्हिलचे जे असणारे कॅन्डिडेट आहेत त्या सर्वच या ठिकाणी जे की एलिजिबल असणारे आहेत आणि यासाठी एक्सपिरियन्स फक्त पहिलं पद जे आहे सहयोगी नियोजनकार यासाठीच त्यांनी मागितलेलं आहे, बाकी कोणत्याही पदासाठी एक्सपिरियन्स नाही आहे। बाकी एक फील्ड ऑफिसरसाठी यासाठी यांनी म्हटलेलं आहे की मिनिमम तर 1 वर्षाचं जे की एक्सपिरियन्स असणं जे काही ग्राह्य धरलं जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर तुमच्याकडे फक्त 2 पदासाठी मागितलेलं त्यांनी एक्सपिरियन्स, बाकी कोणत्याही पदासाठी या ठिकाणी एक्सपिरियन्स नाही आहे। आणि यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की जी वर्ग अ चं पद आहे त्यासाठीच फक्त जे काही इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतला जाणारा आहे, मुलाखतीचं जे काय 25 गुण आहेत मुलाखतीला, असे एकूण मिळून 225 गुणाची जे की पहिल्या पदासाठी होणार आहे। बाकीचे जे दुसरं पद आहे त्यासाठी 200 गुणाचीच परीक्षा जे की ग्राह्य धरली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारचा थोडक्यामध्ये यांनी जो काही
परीक्षेचं संपूर्ण काही माहिती दिलेली आहे यामध्ये आणि परीक्षा कोण घेईल तर जी आहे IBPS ही कंपनी परीक्षा घेणारी आहे तुमची संपूर्ण काही सविस्तर। तर अशी होती माहिती। या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून पर्सनली मेसेज करू शकता आणि ज्यांचं कोणाचं सिव्हिल रिलेटेड बॅकग्राऊंड सर्व काही अभ्यासक्रम असेल त्यांनी यासाठी अर्ज करून लवकरात लवकर टाका। तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।